पेठ तालुक्यातील एकदरे येथील शेतकरी युवक धर्मराज अशोक किरकिरे वर्ष 27 राहणार एकदरे तालुका पेठ जिल्हा नाशिक हा दिनांक 7 जून रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान एकदरे भाटविहिरा शिवारातील आपल्या शेतात नागली पिकाची पेरणी करण्यासाठी धर्मराज व त्याचा भाऊ सुरेश शंकर वातास पेरणी साहित्य व नागली बियाणे घेऊन पायी जात असताना त्यांच्या शेतातच दबा धरून बसलेल्या बिबट्याने धर्मा यांच्यावर अचानक झडप मारून त्यांच्या मानेला धरून फरफटत नेत असताना धर्माने प्रतिकार करत मान सोडवली आहे। मात्र बिबट्याने त्याच्या डाव्या हातावर झडप मारून ओढत नेण्याच्या प्रयत्नात हातावर खोलवर जखम झाली। बिबट्याच्या या झटापटीत धर्मराजाच्या मानेला पाठीला व हातावर जखमा झाल्या। त्याचा भाऊ सुरेश याने आरडाओरड केला असल्याने बिबट्याच्या तावडीतून धर्मराजची सुटका झाली असल्याचं सांगण्यात येत आहे। बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी धर्मा यासह पेठ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला असून औषधोपचार सुरू आहे। पेठ तालुक्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर कोंबड्या, बकऱ्या, कुत्रे इत्यादींवर हल्ले करून भस्त केले जात असल्याच्या घटना वारंवार घडत असून काही भागात थेट माणसांवर हल्ले करत बिबट्याने गंभीर जखमी केले। बिबट्यांचे हल्ले सुरूच असून त्यांचा पिंजरे लावून बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान जखमी एकदरे येथील शेतकऱ्यांनी जांभूळ माळ परवाना परिक्षेत्राचे वन रक्षक मजहर शेख यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची तात्काळ वरिष्ठांना चर्चा करून पिंजरा लावण्याची बाबत आश्वासन दिले। कुठं लागला? एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पकारे पेठ।